चला आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये थोड्या क्षमा सामना होते सुरुवात. महालक्ष्मी वडकुण संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथमतः स्वीकार केले, क्षेत्ररक्षण आमंत्रण दिले ते म्हणजे जे जोगनादेव आगवण वामिका स्टार या संघाला बॅटिंग करण्यासाठी. माची बंधू दोन्ही संघामध्ये असतील. हा चांगला बॅटर असणार आहे. आज माझा मित्र बाबर सुद्धा इंट्रोडक्शन असणार आहे. विनोद बाबर एक कुख्यात खेळाडू म्हणून त्याची ख्याती राहिली आहे. धानू भागामधला जर पाहिलं गेलं तर वडकुंड डहाणूमध्ये विनोद बाबरू एक काळ त्यांनी पूर्णपणे मैदानात गाजवली आहेत आणि आज सुद्धा तो मैदान गाजवतोय. आणि आज पाहिलं गेलं तर इंट्रोडक्शन असणार आहे. जर पाहिलं गेलं तर वडकुंड महालक्ष्मी या संघासाठी बघा 5 षटकांचे सामने आहेत. दोन्ही संघाला एक एक DRS असणार आहे. व्हाईट बॉल, नो बॉल आणि जर पाहिलं गेलं तर नॉन स्ट्राईक एंडला जो रनआउट होईल त्यासाठी असणार आहे. स्ट्राईक एंड रनआउट ऑन फील्ड डिसिजन मान्य करावा लागेल, कारण की एक सिंगल कॅमेराने आपण स्पर्धा भरवली आहे शेवटच्या दिवसामध्ये. जर कॅमेरामध्ये कुठलाही क्षणचित्र आला नाही तर ऑन फील्ड जो डिसिजन आहे तो मान्य करावा लागेल. हे आपण आताच अनाउन्समेंट करतोय. सामना सुरू झाला नाही आहे. लाईव्हमध्ये जेही पाहतात त्यांना सुद्धा आपण ह्या एकाच आणि जेही खेळतात त्यांनी सुद्धा ही दक्षता घ्यायची आहे. जर लाईव्हमध्ये तो क्षणचित्र आला नाही, कॅमेऱ्यामध्ये काही कारणावस्त, तर ऑनफील्ड जो डिसिजन असेल ना तो मान्य करावा लागेल. आणि अंपायर्स ऑनफील्ड डिसिजन तुम्हाला स्टॉप डिसिजन पहिलेच द्यायचं. ओके, काही असेल स्टॉप डिसिजन तुम्हाला द्यायचं आहे. हां बघा, अजून एक तुम्हाला अनाउन्समेंट असेल. आपण यष्टांच्या मागे लाईन आहेत. ऑफ साईड जी खालच्या मध्ये लाईन जी लगावली आहे ती लाईन डिक्लेअर असणार आहे. वरती जी लाईन आहे त्याच्या वरतून जे चेंडू गेला तर आउट असणार आहे. ही आपण चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. चिराग पोहोचलेत. मुख्य पंच बॉलिंग एंड पंच आहेत. स्ट्राईक एंड पंच आदित्य आणि एका बाजूला बाबू असे 3 पंच मैदानाच्या आत सज्ज. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ 25वा रौप्य महोत्सव आपण साजरा करतोय आणि त्याच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली. हा मैदान खूप जुना जाणता राहिला क्रिकेट खेळाडूंसाठी. खूप जुन्या आठवणी राहिलेत. जे जुन्या खेळाडू असतील त्यांच्या खूप साऱ्या आठवणी राहिलेत या मैदानाच्या. जे नवीन खेळाडू त्यांना नक्कीच हा नौका मैदान वाढायचे, परंतु या मैदानाच्या अवतीभोवती खूप चांगली झाडं नक्कीच, परंतु डेव्हलपच्या माध्यमातून थोडंसं झाडं कट केली गेली, परंतु अजूनही आंब्याचा वृक्ष ज्याच्या मागे आहे ती निशाणी राहिली या मैदानाची. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. पहिल्या षटक घेऊन आला गोलंदाज गुणीमागवर सज्ज होतोय. अल्पेश आलाय. स्ट्राईकवर जगदीश माछी, नॉन स्ट्राईकवर विकास माछी. अल्पेश आला पहिल्या षटकाच्या सुरुवातीमध्ये. स्ट्रायकर गोलंदाजमध्ये जी ख्याती राहिली. ऑन साईडला 3 खेळाडू सज्ज केले आणि ऑफ साईडला 4 खेळाडू सज्ज केले गेलेत. सुरुवात चांगली होईल. 5 षटकांमध्ये 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असतील ही आपण दक्षता घ्यायची. धुळे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज अल्पेश. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. सुपर 8चा पहिला सामना सुरू होतोय आणि चांगली सुरुवात होईल दोन्ही संघाकडून. नक्कीच इच्छा असेल प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू पाहू शकाल. इनसाइड नक्की लगावली. अल्पेश तिकडे पोहोचलाय वेगाने. सिंगल धावाने श्री गणेश झालाय. एकेरी धाव वेगाने परिपूर्ण केली माछी बंधू मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूला डहाणू वडकुंड महालक्ष्मी आहे, तर एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामिका स्टार असे संघ आपण पाहणार आहोत. चांगला बॅटल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव नक्कीच आली आहे. विकास माछी ऑन स्ट्राईक. यावेळेस हलक्या बॅटे फक्त चेंडूला दिशा दिली. विनोद तिकडे पोहोचतो. तसं फंबल नक्कीच झाला. चेंडू हातामध्ये आला नाहीये. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. केरदामध्ये धावफळ पुढे सहसावती धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 अंकावर. सुरुवात नक्कीच चांगली झाली असं म्हणावं लागेल दोन्ही संघांसाठी. 2 चेंडूमध्ये 2 धावा नक्कीच आल्यात. एका बाजूला आगवण आणि एका बाजूला वडकुंड माछी बंधूंचा हा संघ. आज जर पाहिले तर आगवण भागामध्ये 2 संघ आहेत. जय जोगनादेव आगवणकर बी संघ सुद्धा असणार आहे. लेक्स्ट्रमला मिस करतो. पंच दोन्ही समांतर करतात. धावा एक अवांतर येईल. धावफळक 1 ने पुढे सहसावते 3 अंकावर. बघा पहिल्या षटकाच्या सुरुवातीमध्ये 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्या. 2 सिंगल 1 व्हाईट बॉल अशी सुरुवात नक्कीच झाली. जर पाहिलं गेलं तर दोन्ही संघांकडे क्षमता खूप चांगली आहे. दोन्ही संघांकडे क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे.
लेग ब्रेक टॅप केलाय, जतीन आहे चेंडूला फील करतो, वाडीश फेकी केली होती. बॅकअप चांगला राहिला खेळाडूचा. जर पाहायला गेलं तर कुलदीपच्या माध्यमातून जर हातामध्ये चेंडू आला नसता तर किंबहुना 4 धावा एक्स्ट्रा मध्ये खर्च झाल्या असता. परंतु कुलदीप यांचा क्षेत्रक्षण खूप चांगला राहिलाय. मी सांगितलं दोन्ही संघांकडे क्षेत्रक्षण खूप चांगलं आहे. या सामन्यामध्ये चौकार न पाहता क्षेत्रक्षण पाहण्याची मजा असणार आहे. या सामन्यामध्ये चौकार खूप कमी पाहायला भेटेल, परंतु क्षेत्रक्षण खूप चांगलं पाहायला भेटणार आहे. आगवण संघाचे खेळाडू सुद्धा पोहोचलेत, टाळ्यांचा गजर करतायत. यावेळी सरळ बॅट खेळला, बॉलर बॅक खेळला गेला, पाहू शकाल अपील केली आहे. थोडासा लेट फेकी केली अल्पेशने, परंतु सुरेख क्षेत्रक्षण राहिलंय. बघा चेंडूचा खेळ संपला गेला. तब्बल 4 चेंडूने धावा दाफळकर 4 आहेत. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज टॅप करायचा प्रयत्न, पाहू शकाल हलकीशी बॅटची एज लगावली होती का, हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला होता. ज्या प्रकारे रिॲक्शन होता ना गोलंदाज, असं वाटलं की चेंडू आणि फळीचा संपर्क झालाय की काय असं वाटत, परंतु निर्धाव आला. अल्पेशनी चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये मात्र 4च धावा खर्च केल्या, त्यामध्ये 3 सिंगल 2 निर्धाव 1 वाईट बॉल अशी सुरुवात झाली आहे. शेवटचा अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्गस्थ आहे. लेग ब्रेक हलक्या बॅटी, फक्त चेंडू डिक्लेअर झोन मध्ये न जाता थोडासा अडकला, तिकडे दगड होता त्या अनुषंगाने मध्ये आला चेंडू. एक सिंगल धाव. षटक क्रमांक पहिल्या संपले. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा दाफळकावर आहेत 5 बिनगडी बाद. यानंतर जो सेकंड सामना असणार आहे जे जोगनादेव वागवण बी विपक्ष दीपक 11. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टननी टॉससाठी सज्ज राहायचं. बघा या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिले गेले, जे म्हणजेच साहित्य मी मंडप डेकोरेशन रोहन गावड आणि जबीर खान यांच्या माध्यमातून दिले गेलेत. आजच्या सुपर 8च्या सामन्यासाठी जितेन माछी गोळी मागवत सज्ज झालाय. यावेळेस स्किट होतोय चेंडू, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वेगवान निघून जातो गोला. विकेट किपर त्यांच्या हातामध्ये. निर्धावाने सुरुवात झाली आहे या षटकाची, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. डॉट बॉल बॅकफुट लावून खेळायचा प्रयत्न, पॉइंटला चेंडू निघून जातो. बॉक्स आउट मध्ये फलंदाज बाद गॉन. धन्यवाद डिझमा सर. नवीन बॅटर संगणक मैदानाच्या आतमध्ये आला जितेश माछी. जितेश माछी यावेळी पाहू शकाल सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. बघा 4 गिफ्ट हॅम्पर असतात. एक ट्रॉफी आमच्या कमिटीकडून दिली जाईल, तसंच मोबिकेअर यांच्या माध्यमातून हेडफोन असतील आणि संतोष लोबड यांच्या माध्यमातून सॉक्स सुद्धा आहेत. असे 4 गिफ्ट आपण देणार आहोत या स्पर्धेमध्ये. म्हणजेच एक ट्रॉफी सुद्धा असतात, एक्रिलिक ट्रॉफी, युनिक ट्रॉफी आहे, सॉक्स आहेत, एअरबड्स आहेत, टी शर्ट्स आहेत. या स्पर्धेमध्ये आज सुपर 8मध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडू. चला श्वान मैदानाच्या आतमध्ये फेरफटका करतोय, विनोद बाबरू यांना पाहतोय. चला श्वान आहे, त्याला बाहेर जाऊ द्या, रस्ता द्या, कारण की जगामध्ये सगळ्यात वफादार कोण असेल तर श्वान आहे आणि तोच आज मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुलदीप थोडंसं एन्जॉय करतो असं मला वाटते. हा नक्कीच पाहू शकाल. पहिला गडी बाद झाला. धावा दाफळकर मात्र 6 धावा आहेत. पुढील चेंडू कंपनी जितेन गोलमागो सज्ज होतोय. स्ट्राईकवर जगदीश माछी गोलमागो सज्ज होतोय. जगदीश ऑन स्ट्राईक आहे. यावेळी स्टॉप करायचा प्रयत्न होता, खेळाडू तिकडे पोहोचतो, चेंडू फील्ड करतोय, संगणक फेकीचा डायरेक्ट हिट
डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. बोट वरती फलंदाज बाद गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिम्मत आलाय, परंतु पाहू शकाल चांगलं थ्रो केलं गेलं कुणालच्या माध्यमातून. चांगली फेकी आणि डायरेक्ट हिटमध्ये फलंदाज जितेश माचे बॅक टू डग आउट. दुसरा गडी बाद झाला. 6 धावा फटकावत. आमच्याबरोबर सुभाष राठोड आहेत, चांगलं काम करत स्कूलची भूमिका पार पाडतायत. हलक्या बॅटे फक्त एक डिक्लेअर झोनमध्ये. बघा तिकडे 2 लाईनी आहेत. एक खाली मातीच्या खाली एक लाईन आहे, तिकडे डिक्लेअर असणार आहे. आणि मातीच्या वरती जी लाईन आहे तिकडून जर चेंडू बाहेर गेला डायरेक्ट तर फलंदाज आउट असणार आहे. कन्फ्युजन नको मग आपण पहिल्याच अनाउन्समेंट करतोय. यावेळी ऑन साइडला फटका खेळलाय. वा, प्रयत्न चांगले राहिले होते खेळाडूचे. अल्पेश तिकडे होता परंतु चेंडू सहज सीमारेच्या पार. विनोद थोडस पुढे आला, प्रयत्न चांगले राहिले परंतु चेंडू सहज सीमारेच्या पार. चौकार. धन्यवाद मास्टर. नक्की 2 षटकांचा खेळ संपला गेला. पहिला चौकार नक्कीच चालाय आणि 11 धावा फक्त. मी सांगितलं ना या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये, खास करून या सामन्यामध्ये चौकार न पाहता फिल्डिंग पाहणं खूप गरजेचं आहे. सन्माननीय वैभव राऊत आपण इकडे यायचंय. वैभवजी राऊत, जर माझा आवाज आपल्याकडे येते आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या प्लीज. 11. अल्पेश आला वैयक्तिक दुसरा षटक घेऊन होतोय. यावेळी टॅप केलं गेलं. पाहू शकाल खेळाडू पोहोचतोय जितेन तिकडे, परत सिंगल धाव नक्कीच येईल. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धावबद्दल धावफलकावर 12 धावा धावफलकावर नक्कीच लगावल्या गेल्या. धावफलक बघा तिसरा षटक मार्ग असतं. अल्पेशला इंड्यूस केले गेले. वैयक्तिक दुसरा संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय. इन साइड नक्कीच लगावली. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. बघा धावफलक 1 पुढे सरसावली गेली. धावसंख्या धावबद्दल धावफलकावर 13 धावा. इनिंग्स मध्ये 14 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 फलंदाज बाद झाले. 13 धावा धावफलकावर आहेत. अल्पेश चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला गोलंदाज आहे. लेग ब्रेक बॅटची कड आणि फलंदाज बाद. हिम्मत बॅक टू डग आउट. 30 गडी बाद झाला. विकेट किपर सुरेश झेल टिपतोय अविनाशच्या माध्यमातून. धन्यवाद मास्टर. नेक्स्ट जर पाहिलं गेलं उर्वी डेच्या माध्यमातून मला डीजे सुद्धा प्रोव्हाइड केलं. धन्यवाद रोहित पाटील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला म्हणजे जयेश आलाय. जयेश माछी बॅटिंगसाठी पोहोचतोय. त्यावेळेस फक्त दिशा दिली. विनोद तिकडे पोहोचला खूप वेगाने. चेंडू हातामध्ये आला नाहीये. जर पाहिलं गेलं तर एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते 14 या अंकावर. या षटकामध्ये चेंडूचा खेळ संपला गेला. आता जर पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ संपला गेला. यावेळेस गॅप मध्ये आहे. गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. सहज सीमारेच्या पार आला. YBCC चौकार. 4.
नक्की जगदीशच्या बॅटवर चौकार नक्कीच झालाय. जर पाहिलं गेलं तर 18 धावा धाव फलकावर 18. 5 चेंडूचा खेळ संपला. 18 धावा धाव फलकावर. अजूनही जर पाहिलं गेलं तर या षटकामध्ये शेवटचा चेंडू आहे. 18 धावा धाव फलकावर आहेत. पाण्याचा करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. सिंगल धाव नक्कीच येईल. एक धावाने धाव फलक पुढे सहसा होते. धावसंख्या धाव पोहोचेल 19. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 19 धावा धाव फलकावर. सुभाष या मैदानात जर पाहिलं तर 4 षटकामध्ये 24-25 धावा डिफेंड झाल्यात. 5 षटकामध्ये तर 32 किंवा 35 पर्यंत संघ पोहोचतो आणि एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. आगमन संघाकडे गोलंदाजी आणि फिल्डिंग खूप चांगली आहे. अजून येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर जय जोगडे आगमन ब संघ आणि दीपक 11 कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये पण टॉस करणार आहोत पुढील सामन्याचा. बघा नवीन गोलंदाज विनोदला इंट्रोड्यूस केला जातोय. चौथ्या षटकामध्ये विनोद आला. विनोद बाबरू गोलबागो सज्ज होईल. बाबरू नावाने जास्त प्रेम भेटलं या खेळाडूला. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे वडकून महालक्ष्मी संघाकडून. त्याला सज्ज केला जात आहे चौथ्या षटकामध्ये. स्ट्राईकवर जगदीश माछी. खराब चेंडू दिशा दिली आहे. चांगला क्षेत्र नक्कीच झालाय. कुणाल तिकडे आहे परंतु पंच नो बॉल घोषित केला. खराब चेंडू. एक सिंगल धाव नक्कीच येईल. धावफलक 1 नंबर ससावती. धावसंख्या 20 अंकावर 20. लॉस ऑफ 3 विकेट. अजून एक व्हाईट बॉल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला नो बॉल त्यानंतर व्हाईट बॉल. धावसंख्या 21-21. यावेळी सरळ बॅटने खेळलाय. चांगला शतक म्हणावा लागेल. खेळाडू पाहू शकाल कुलदीप आहे. कुलाचा दीप नक्कीच पेटवला जाईल का. एका बाजूला वडकून महालक्ष्मी धानू भागामधून इकडे का पोहोचलाय हे खेळाडू दर्शवतायत. सुपर 8 मध्ये एक मोठा सामना आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. आगमन संघ एक चॅम्पियन संघ आहे. तो डहाणू भागामध्ये तेवढाच मातब्बर संघ परंतु प्रयत्न चांगले राहिले. अलंदा कार्पेट चेंडू सहज सीमारेच्या पार आला. YBCC चौकार 4. जे 25 धावा धाव फलकावर. बघा यानंतर स्वतः क्रिएशन केलं गेलं. ज्युनियर YBCC जे खेळाडू आहेत त्यांचे आपण सामने पाहणार आहोत. एक्झिबिशन मॅच ज्युनियर्सची मॅच असणार आहे हे आपण लक्षात घ्या. यानंतर एक्झिबिशन मॅच आहे. हे एक प्रेक्षणीय सामना असणार आहे. अजून एक फटका सुरेख आहे. अजून एक सुरेख आहे. जगदीश माछी ऑन फायर. चौकार ठोकतोय. अजून एक 4 चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. बघा 29 धावा धावफलक 29. डीजे मास्टर खूप चांगलं काम करतायत. संतोष दळवी यांचे सुपुत्र आहेत. चांगला डिस्क जॉकीचं ते काम करतात सध्याच्या घडीमध्ये. इंटरनेट करतायत नाही. प्रत्येक वेळा जर पाहिलं YBC संघ म्हणजे संतोष आणि त्याचे सुपुत्र कंटिन्यू असतात ॲज अ सपोर्टर समर्थक. खूप चांगला सपोर्ट त्यांचा प्रत्येक स्पर्धेमध्ये असते YBC संघाला. बघा धावफलक 29 जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 3 चेंडू. या 3 मध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. यावेळी अजून एक फटका असतो रे काय. पॉईंटला चेंडू निघून जातो एकेरी धावासाठी. धावफलक 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या धाव पोहोचेल धावफलकावर 30 धावा 30. 30 धावा धावफलकावर आहेत. बाबरू या गोलमार्गावर सज्ज झालाय. 4 मध्ये 11 धावा खर्च केल्यात. धावा वाचणार आहे विनोदवर सुद्धा. परंतु स्ट्राईकवर जयेश आहे. जयेश माछीला एक वेगळा अभिनय साकारावा लागेल. हा अभिनय खूप चांगला राहिला. बघा सिंगल धाव घेतली. स्ट्राईक रोटेट केली. एक धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावबद्दल धावफलक 31. शेवटचं अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या षटकामधला चौथा षटक मार्गस्थ आहे आणि 31 धावा धावफलकावर. यावेळेस ऑफ ब्रेक चेंडू होता. शेवटच्या षटकामध्ये ओळखला बॅटरने. चेंडू लिफ्ट केला आणि व्हाईट बॉल नक्कीच झाला. अतिरिक्त धाव नक्की धावफलकावर लगावले गेले. धावफलक जाऊन पोहोचेल 32 धावा. शेवटचा चेंडू आहे. 32 धावा धावफलकावर लगावले गेल्या. यावेळेस बॉलर बॅक खेळायचा प्रयत्न. बॅटच्या आतलीकडे नक्कीच लागले. बॅटचा फेस ओपन करता आला नाहीये.
डॉट बॉल नक्कीच आलाय. षटक क्रमांक संपले गेले 4. 4 षटकाची समाप्ती अखेरीच जर पाहिले गेले तर 32 धावा. बघा शेवटचा षटक असणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. प्रकाश आलाय. शेवटच्या अंतिमच्या प्रकाश आलाय. प्रकाश ज्योतामध्ये पण सामना पाहतोय. प्रकाश आला गोलंदाबागवर. धावा धावकर 32 आहेत. 32. 4 षटक 32 धावा. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. यावेळेस फटका सुरेख आहे. क्षेत्र चांगला राहिला. फलंदाज काय घडेल. पंचांनी DRS घेतलाय. अरे सॉफ्ट डिझाईन आउट दिलाय आणि पंच याने DRS घेतलाय. पाहिलं जाईल तिसरे पंच तिकडे असतील. चिराग या बघा आपणच बघायचं आहे. सॉफ्ट डिझाईन पंचाने आउट दिलाय परंतु DRS सुद्धा घेतलाय. बॅटर OUT आउट कारण की पोचला नाहीये. पॉपिकरित्या बाहेर राहिला. फलंदाज बाद होईल. जयेश 32 वर चौथा गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येईल तर म्हणजे 6व्या क्रमांकावर उमेश आला. उमेश माछी. उमेश माछी असा एक खेळाडू अंडररेटेड खेळाडू. जेव्हा जेव्हा त्याला संधी भेटली ते चौकात ठोकलेत पण क्षेत्ररक्षणामध्ये आगवण संघाचा एक हुकमी एक्का म्हणजे त्याची ख्याती राहिली आहे. आज जय जोगनाथ आगवण ब संघ सुद्धा आहे. आज आगवण ब संघामध्ये जास्त आवाज पाहायला भेटतो. उमेश सुद्धा आलाय असं मला वाटते. उमेश आल्यावर आगवण संघाचा आवाज खूप जास्त असतोय. यावेळी चांगला फटका. चांगला क्षेत्ररक्षण. अल्पेश तिकडे आहे. कुठलीच जाऊ नाहीये. डॉट बॉल. शॉर्ट बॉल होता परंतु राईज होणारा चेंडू राहिला. उसळी घेणारा चेंडू. डॉट बॉल नक्कीच. पहिले 2 चेंडू निधाव टाकलेत. 32 धावा त्या फलकावर आहेत. अजूनही येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल. खराब चेंडू गॅप मध्ये आलाय. चौकार. 4. धन्यवाद इजे. नक्कीच 4 धावाने धावफलक पुढे. सहसा होते 36 या अंकावर. 36 धावा धावफलकावर. फुलटॉस बॉल आला होता. फटका सुरेख खेळला गेला. गॅप मध्ये आहे. गॅप मध्ये आहे. अजून एक फुलटॉस. त्यावर प्रहार. बॅक टू बॅक. दुसरा चौकार. 4. धन्यवाद इजे. चला स्पीडअप करा. विनंती जास्त वेळ दौडू नका. बघा धावा दाफळकर लगावल्या गेल्या 40 धावा दाफळकर. 40. लॉस ऑफ 4 विकेट. 4.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 28 वर बॅटिंग करतोय जगदीश माछी. जगदीश माछी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. यावेळी सॉफ्टवेअर जास्त बाहेर. दबाव आलाय. दबाव आला. प्रेशर आलाय गोलंदाजावर. दर्शवलं गेलं. व्हाईट बॉल नक्कीच टाकला गेला. 41. 41. यावेळेस फटका सुरेख आहे परंतु चेंडू निघून जातोय. यावेळेस एकेरी धावासाठी धावफलक 2 पोहोचेल. 42. 42. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर YBC ज्युनियर्स यांच्यामध्ये सामना असणार आहे. एक्झिबिशन मॅच. दोन्ही कॅप्टननी यायचं. निलेश पाटील किंवा निलेश वाणी यांना आपण संपर्क साधायचा आहे. शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकवर उमेश माछी. 42 धावा धावफलक. 42. लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेस अजून एक गडी बाद. 5वा गडी बाद झालाय 42 अंकावर. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. वडकुन महालक्ष्मी या संघाला हा सामना जिंकून टॉप 4 मध्ये जाण्यासाठी.
जगदीशची नक्कीच चांगली बॅटिंग केली, तब्बल 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. चांगली बॅटिंग जगदीशच्या माध्यमातून पाहायला भेटली. यानंतर ज्युनियर्स एक्झिबिशन मॅच असणार आहे. धन्यवाद डी सी मास्टर. नक्कीच पाहू शकाल आपण ज्यांचे स्पॉन्सर आपण धन्यवाद करूया स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी चांगला सपोर्ट केलाय. जर पाहिले तर आदरणीय सन्माननीय भवानी सिंग राठोड महाराष्ट्र अध्यक्ष करणी सेना ऑल ट्रॉफी स्पॉन्सर आहे. तसंच आदरणीय सन्माननीय आनंदजी राऊत साहेब नगरसेवक पालघर नगर परिषद, सौभाग्यवती प्रीती राऊत नगरसेविका पालघर नगर परिषद, तसंच सन्माननीय कृपा प्रवीण मोरे नगरसेविका पालघर नगर परिषद, उत्तमजी घरत साहेब आहेत नगराध्यक्ष पालघर नगर परिषद, मंगेश मरले साहेब असतील, कमल दुबे आमचे जवळचे मित्रसुद्धा आहेत आणि एक चांगले क्रिकेटरसुद्धा आहेत. पंकज कुशवा असतील ऑलवेज हॉलिडेजची प्रोप्रायटर, राहुलजी पाटील म्हणजेच चिंटू दादा नगरसेवक पालघर नगर परिषद, उत्तमजी म्हात्रे फ्रेंड्स मोबाईल, राजेंद्र पाटील उपनगराध्यक्ष पालघर नगर परिषद, किरणजी शिवदे साहेब असतील, लकीजी दुबे सर, अनिकेतजी राऊत कुल कॅप्टन ऑफ पालघर, जिमे गावडे असतील, तसंच वीरेंद्रजी पाटील, अमित झा, के इन्फिरा, बाफना, पाशा, साईद तेहेमे मंडप डेकोरेशन ज्याच्या माध्यमातून टी शर्ट आम्हाला प्रोव्हाइड केले गेले मॅन मॅचसाठी. पेन स्पोर्ट्स एक चांगला स्पोर्ट्स फॅब्रिकेशन खूप चांगलं असतं. उर्वी डीजे आज आपण ज्यांच्या माध्यमातून डीजे वाद्य ऐकतोय. अनवरभाई पाणी स्पॉन्सर असतील, अमर द्विदेवी त्यांचा पण धन्यवाद करूया. उत्तमजी पिंपळे यश फाउंडेशनचे प्रोप्रायटर त्यांचा पण धन्यवाद करतोय. दिलीपजी पाटील सर असतील, संजयजी गायकवाड सर असतील, ए देवी रवींद्र गडक साहेब असतील, राजेश बापण, अनिकेत राऊत आणि मोबी केअर ज्याने आम्हाला आज जर पाहिलं हेडफोन स्पॉन्सर केलं. तसं पाहिलं गेलं तर संतोषजी लोमड साहेब त्यांचा पण धन्यवाद करूया ज्याने आम्हाला सॉक्स स्पॉन्सर केलं. बघा अल्पेश आणि कुलदीप असे दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि हार्दिक आलाय. हार्दिक पहिल्या षटकामध्ये आलाय तर पाहिलं तर 43 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये. चला एक्झिबिशन मॅचसाठी दोन्ही कॅप्टन टॉससाठी जर निलेश पाटील सरांना आपण संपर्क ज्युनियर्स क्या नाम क्या बच्चे लोग का शिवान सिंग आणि स्वस्तिक राऊत चला आपण टॉससाठी या लगेच. स्वस्तिक राऊत आणि शिवान सिंग चला टॉससाठी या. हार्दिकचा पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅटरसाठी काय टप्पा टाकलाय, चेंडू फिरलाय. यावेळी पाहू शकाल बॅटर जीवाच्या आकांताने धावलाय. बघा हातामध्ये चेंडू होता मध्ये चिकी सिंगल. अल्पेशची डाईव्ह पाहण्यासारखी होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी धाव सोडली नाहीये आणि एक धाव लेग बायच्या मध्ये परिपूर्ण केली आहे. बॅट अँड बॅट चेंडू पाहायला भेटला. चिराग आहेत मुख्य पंच PN स्पोर्ट्स याच्या माध्यमातून पंचांसाठी टी शर्ट दिले गेले ऑफिशियल टी शर्ट्स. सचिन चौधरी यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केले गेले अंपायरसाठी. बघा आपण पाहू शकाल स्ट्राईकवर कुलदीप आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा. कुलदीप यावेळी सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. फक्त दिशा दिली आहे तिकडे खेळाडू नक्कीच आहे. आर्यन आहे चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. अल्पेश टावकरा फलंदाज त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे.
अल्पेश जर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणामध्ये उभा राहिला तर सामन्याचं चित्र बदलू शकतो असा बॅटर आहे. त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे अल्पेश. यावेळेस पॉइंटला खेळलाय. जगदीश आहे चेंडूला फील्ड करतो. फेकी वेगाने राहिली आहे परंतु पाहू शकाल एक सिंगल धाव. तिन्ही चेंडूमध्ये 3 धावा आल्या. चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. खूप चांगलं काही पाहायला भेटलं या चेंडूवर. तिन्ही चेंडूमध्ये तब्बल 3 धावा आल्यात. आता जर पाहिलं गेलं 40 धावा अजून बनवायच्यात. चेंडू असतील 27 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी जर पाहिलं गेलं ना तर 40 धावांची गरज आहे. 5 षटकांचे सामने 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असतील. यावेळी चांगला चेंडू. हलकीशी अपील नक्कीच केली जर पाहिलं गेलं तर आणि पिचवर बॅट नक्कीच आपटली गेली आहे. खेळपट्टीला बॅट आदळली आहे असा आवाज नक्कीच झाला. आमचे पंच आहेत तिकडे बाबू. यावेळी सिंगल धाव घेतली. हलक्या बॅटी सिंगल घेतलाय. खेळाडू नक्कीच आहे. चेंडूला फील्ड करतोय. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा धावसंख्या धावपत धावफलकावर जर पाहिलं गेलं तर एका षटकाच्या समाप्ती एकेरी धावा धावफलका लगावल्या गेल्या. हा धन्यवाद. बघा 24 चेंडू मागे 38 धाव बनवायचे. हा बघा पुढील सामना 2 षटकांचा असणार आहे. याबद्दल दक्षता घ्या. जे लहान खेळाडूंचे सामने मैदानाच्या आतमध्ये असतील. निलेश वाणी आणि निलेशजी पाटील चांगली मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. 2 निलेश एकाच फ्रेममध्ये आहेत. यावेळेस पाहू शकाल प्रिन्स आलाय नवीन गोलंदाज. बघा मंगेश माछी नाहीये आज या स्पर्धेमध्ये पाहायला भेटत नाहीये. प्रिन्सला नौखा गोलंदाज त्याला इंट्रोड्यूस केले गेले एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आगमन संघाकडून. यावेळेस पॉइंटला खेळला. जगदीश आहे चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा 6 अंकावर. 6 धावा नक्की धावफलकावर लगावल्या गेल्या. चांगली गोलंदाजी करतोय प्रिन्स. मग या वर्षामध्ये पहिली स्पर्धा खेळतोय प्रिन्स आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 मध्ये एकच धाव खर्च केली आहे. धावसंख्या धावफलकावर 6. वॉट अ बॉल. डिक्लेअर मध्ये चेंडू निघून जातो. लेग बाईचा कॉल पंच दर्शवत आहेत. चांगला चेंडू म्हणावा लागेल. गोलंदाज जर पाहिलं गेलं तर प्रिन्सच्या माध्यमातून. मी सांगितलं ना या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण पाहण्यासारखं खूप काही असणार आहे. चौकार पाहायला भेटीमध्ये क्षेत्ररक्षण त्याहून दर्जेदार असणार आहे. 7 धावा धावफलकावर. यावेळेस क्लीन बॉल. फलंदाज बॅक टू द आउट. गॉन. धन्यवाद डिसे मस्त. कुणाल आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कुणाल बॅटिंगसाठी पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकाल 3ऱ्या क्रमांकावर. जास्त बॅट ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. चिराग आहेत स्ट्राईक बॉलिंग एंड पंच.
यावेळेस फक्त दिशा दिली आहे आणि एकच धाव असणार आहे. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या जर पाहिले गेले तर 9 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस फलंदाज कुलदीप मैदानाच्या बाहेर बॅक टू डगआउट. दुसरा गडी बाद झालाय. गॉन. नक्कीच जर पाहिलं गेलं तर दुसराकडे बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या बॅटिंगसाठी आला विनोद बाबरू. नॉन स्ट्राईक एंडवर 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलक मात्र लगावले गेले. जर पाहिलं गेलं तर 9 धावा. यावेळेस फक्त ऑफसाईडला फटका खेळलाय. चेंडू जर पाहिलं गेलं तर एकच सिंगल धाव. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या 10 धावा. विनोद बाबरू स्ट्राईकवर असणार आहे. क्लीन बॉल. विनोद बाबरू 0 चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. तिसरा गडी बाद होतोय. वडकून महालक्ष्मी या संघाचं. धन्यवाद इसे. नक्कीच पाहू शकाल नवीन बॅटर अविनाश आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 5व्या क्रमांकावर 3 गडी बाद झाले. 10 अंकावर. शॉर्ट बॉल होता फक्त फ्लिक केला. जगू पोहोचला. चेंडू फील्ड करतो. वेगाने फेकी केली आहे. चुकी झाली आहे. चुकी झाली आहे. तिकडे जयेश होता परंतु उमेशने हात टाकलाय आणि पाहू शकाल एक सिंगल धाव चोरली दोन्ही बॅटर्सने. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावबद्दल 11 अंकावर. 11वर 3 गडी बाद. 11वर 3 अशी स्थिती पाहू शकाल. संघ जर पाहिलं तर वडकून महालक्ष्मी तिसरा षटक मार्ग असतात. चेंडू तर खेळ संपला आतापर्यंत 15 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. विजयासाठी जर पाहिलं गेलं तर 32 धावांची गरज. टॅप केला गेलाय. खेळाडू मिस फील्ड नक्कीच झाली परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. एकदम नक्कीच होती धावफलक. एक नंबर 12 आता बनवायचे 31. 14 चेंडू 31 धावांची गरज आहे. 14 चेंडू 31. हार्दिक काय गोलंदाजी करतो अप्रतिम. स्लोवर चेंडू फटका सुरेख. जग्गूने चेंडूला फील्ड केला. फेकी खूप वेगाने केली आहे. फलंदाज कुठला बाद होईल. कुणाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक गडी बाद. 4था हादरा लागतोय वडकून महालक्ष्मी या संघाला. नक्कीच पाहिलं गेलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जितेन आलाय. जितेन बॅटिंगसाठी आलाय. नॉन स्ट्राईक एंडवर. यावेळेस फटका सुरेख आहे. चांगला दर्शन बघा नक्कीच पाहू शकाल. षटक संपले. 3 धावा धावफलक मात्र 12. सन्मान्य विश्वाजी पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम विश्वाजी पाटील. पाहू शकाल यंग बारवेल क्रिकेट क्लब मंडळाचे सदस्य आहेत. त्यांचं आपण करूया स्वागत. वेलकम सर. आपलं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा 3 षटकं संपलेत. 12 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 12 चेंडू बनवायचे 31. प्रत्येक षटकामध्ये 15.50 ची सरासरी गाठायची आहे. प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं 15.50 ची सरासरी गाठायची आहे. नवीन गोलंदाज गुणीबाबत सज्ज होतोय. हिम्मत आलाय. हिम्मतला इंट्रोड्यूस केला जाईल.
यावेळी सोलून द कार्पेट फटका सुरेख आहे. धाव घेण्याचा प्रयत्न राहिला परंतु फलंदाज धावची बाद होतोय. फलंदाज गॉन. धन्यवाद इजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आलाय. 5 गडी बाद झालेत. प्रकाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटची कड नक्कीच लगावली. एकच धाव असणार आहे. डावफळक एक पुढे ससावते धावसंख्या धावपत्र डावफळकावर 13 धावा आता बनवायचे आहेत. पिच्यासाठी 30. 10 मध्ये 30 ची गरज आहे. हिम्मत गोळीबाको सज्ज होतोय. क्लीन बोल्ट. चेंडू यष्ट्यावर आदळलाय आणि 6वा गडी बाद झालाय. 6वा गडी फलंदाजात मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलाय तो म्हणजेच रमाकांत. रमाकांत आलाय बॅटिंगसाठी पोहोचतोय. यावेळेस ऑस्ट्रेलिया फटका नक्कीच खेळला. एक सिंगल धाव घेतली जाईल का आणि पाहू शकाल एक धाव नक्कीच घेतली गेली. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न पूर्णपणे बांधून ठेवला गेला. बघा मंगेश माची नाही या संघामध्ये परंतु हार्दिकाने जर पाहिलं गेलं तर प्रिन्स आणि हिम्मतने पूर्णपणे त्याची कमी भासू दिले नाही. काय गोलंदाजी केली आहे. ओव्हर संपला. षटक संपले. 4 धावा धावफळकावर आहेत. मात्र तर पाहिलं गेलं तर 14 धावा आता येणारे 6 मध्ये बनवायचे 29. 6 चेंडू 29 धावांची गरज आहे. 6 बॉल 29. And what is it? जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंचाने व्हाईट बॉल घोषित नक्कीच केलाय. धावफलक एक पुढे सहसावती धावसंख्या 15 या अंकावर 15. यावेळेस फटका सुरेख गॅप मध्ये. या इनिंग्स मधला पहिला चौकार आलाय. रमाकांतनी दाखवलाय. मी एक चौकार ठोकलाय त्यांनी दाखवलाय डगआउट कडे. आता धावा फटका लगावला गेला तब्बल 19 धावा. अजून एक व्हाईट बॉल नक्कीच पंच फेअर बॉल आहे. माफ करा फेअर बॉल आहे. पंचाने नक्कीच सांगितलं की चेंडू मधून गेलाय असं मला वाटतं. व्हाईट निघून जाईल का पण पंचाने दर्शवलाय इज अ फेअर बॉल. आता हा व्हाईट बॉल आहे. पंचाने दर्शवला इट इज व्हाईट बॉल. ऑफ साईडला फटका खेळलाय. जयेश तिकडे आहे. चेंडूला फील्ड करतोय. बॅटे पुश केले गेले. प्रकाश धावतो. एक सिंगल धाव घेतली गेली. पूर्णपणे दबाव आहे वडकून महालक्ष्मी या संघावर आणि जर पाहिलं गेलं तर पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय या सामन्यामध्ये. जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल पंचांत दर्शवलाय. व्हाईट +1 2 धावा नक्कीच येतील. धावा धावा लगावते. शेवटच्या षटकावर 23 आले तर आता 20 धावांची गरज. चेंडूचा खेळ बाकी असेल तब्बल 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेग बाजू एक धाव नक्कीच आली आहे. आता शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम एक चेंडू 19 धावा बनवायचे. 1 मध्ये 19 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जर पाहिले तर वडकून महालक्ष्मी या संघाला डॉट बॉल. हा सामना 18 धावांनी विजय झालाय. तो म्हणजेच जय जोगनादेव आगवणकर वामिका स्टार. चला लहान खेळाडू पाहू शकाल मैदानाच्या आत सज्ज होतील. निलेश पाटील सर असतील मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग कोणाची आहे फिल्डिंग कोणाची आहे. हा धन्यवाद.
बघा या सामन्याचा म्हणत जगदीश माछी ज्याने 29 धावा बनवल्या. जगदीश माछी